वायाला वायाला चल कसई वारुळाला वारुळाला. नमस्कार माझ्या छोट्या छोट्या दोस्तांनो. वोवन वर्ड्स बाय स्नेहा आणि गोष्टींचं गाव तर्फे तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आत्ताच आपण एक पारंपरिक गीत ऐकलं. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. आज मी तुम्हाला नागपंचमीची माहिती सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत आपण प्रत्येक प्राणीमात्रांना आदराने वागवतो. देवाने या निसर्गाने असंख्य जीव निर्माण केले आहेत आणि या प्रत्येक जीवाचं आपलं असं एक महत्त्व आहे. या सगळ्या जीवांचं महत्त्व टिकवण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे सण आहेत. गणपती बाप्पा म्हणजे साक्षात गजरूप म्हणजेच हत्ती. गणपती बाप्पा बरोबरच आपण त्याचं वाहन उंदीर मामाची सुद्धा पूजा करतो. बैलपोळ्याला आपण बैलांची पूजा करतो. सरस्वती आणि कार्तिकेय यांचं वाहन मोर. देवीचं वाहन वाघ आणि सिंह. मल्हारी मार्तंडांना प्रिय आहे कुत्रा. श्री गुरुदत्ताच्या अवतीभवती गायी आणि कुत्रे असतात. आणि नीलकंठ म्हणजे शंकराच्या गळ्यात असतो नाग. आता मी पौराणिक कथांमधल्या नागांची माहिती देणार आहे. आपल्या पौराणिक कथांमध्ये नागांना महत्त्व होतं बरं का. आता ह्यामध्ये ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी कुद्रू ह्यांचे पुत्र हे नागवंशातले आहे. त्यांचा ज्येष्ठ पुत्र म्हणजे शेषनाग. नागलोकातला सर्वात महत्त्वाचा नागराज म्हणजे शेषनाग. शेषनाग हे विष्णू भक्त आहेत आणि म्हणूनच ह्या शेषाच्या शय्येवर विष्णू आणि लक्ष्मी क्षीरसागरामध्ये निवास करतात. त्या शेषनाग हे नागराज असूनही त्यांनी राज्य केले नाही आणि ते नेहमीच विष्णूंबरोबर असतात. विष्णूंच्या दशावतारातील 2 अवतारांमध्ये शेषनागांनीही अवतार धारण केला अशी आख्यायिका आहे. आता त्यामध्ये एक अवतार म्हणजे लक्ष्मण. प्रभू श्रीरामांचा विष्णू अवतार तर लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार आहेत अशी मान्यता आहे. विष्णूंच्या पुढच्या अवतारात श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलराम हे देखील शेषनागाचा अवतार आहेत असे मानले जाते. कृष्ण जन्माच्या वेळी जेव्हा वसुदेव बाळकृष्णाला टोपलीतून घेऊन यमुना पार करत होते तेव्हा प्रचंड पाऊस पडत होता आणि ह्या बाळकृष्णाला पाऊस लागू नये, त्याला त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यावरती आपला शेषनागांनी फण्याने छत्र धरले होते असे मानतात. परंतु काही ठिकाणी तो नाग वासुकी होता असेही म्हणतात. शेषनागांबद्दल अजून एक दंतकथा प्रचलित आहे. ती म्हणजे शेषनाग आपल्या फण्यावर संपूर्ण पृथ्वीचा भार सांभाळून आहेत आणि त्यांना अनंत असेही म्हणतात, कारण त्यांना अनंत मुख म्हणजे फणे आहेत आणि ते खूप लांब आहेत. त्यामुळेच त्यांना अनंत असंही म्हटलं जाते. आणि तुम्हाला माहिती आहे का, नागांची शिकार होऊ नये, तस्करी होऊ नये म्हणून बऱ्याच वेगवेगळ्या दंतकथा प्रचलित केल्या गेल्या. आता दुसरे नागाचे वंशज म्हणजे दुसरे नागराज म्हणजे वासुकी. वासुकी हे भगवान शंकरांच्या गळ्यात जो नाग आहे तो म्हणजे वासुकी नाग. वासुकी हे हिमालयामध्ये त्यांचा निवास असतो असं मानलं जातं आणि पौराणिक कथांनुसार वासुकी हे शिवभक्त होते.
त्यांनी तपश्चर्या केली आणि म्हणूनच शंकराने प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले की ते माझ्या गळ्याभोवती, ते शंकराच्या गळ्याभोवती असतील. तुम्हाला अजून माहितीये का मित्रांनो, जेव्हा देव आणि दानव यांनी समुद्र मंथन करण्याचे ठरवले. आता मंथन म्हणजे काय, जसं ताक घुसळून लोणीवर काढतो की नाही, तसं मंथन करणार होते. पण कोणाचं? अख्ख्या समुद्राचं. आणि त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या गोष्टी बाहेर आल्या. आता ह्या मंथनाच्या वेळेस काय काय लागणार, तर त्यांना लागणार होता एक मोठा पर्वत. आणि म्हणून मंदार पर्वताचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं. आता इतक्या मोठ्या पर्वताचा वापर करायचा तर दोरी कुठून आणायची? आणि अशा वेळेस दोरीच्या ऐवजी वासुकी नागाचा वापर करण्यात यावा असं ठरलं गेलं. आता तुम्हाला माहितीये का, शेषनागांप्रमाणेच वासुकी नाग सुद्धा खूप लांब आहेत. आणि मग जेव्हा समुद्र मंथन सुरू झालं तेव्हा त्याच्यातनं एक एक दिव्य रत्न बाहेर पडले. सगळ्यांना देव आणि दानव ह्यांच्यामध्ये त्यांचे वाटे करण्यात आले. कोणी देवांनी घेतले रत्न तर काही रत्न हे दानवांना मिळाले. आणि अशातच तुम्हाला माहितीये का, समुद्र मंथनातून काय बाहेर आलं? हलाहल विष, जहाल विष, ज्याचा एक थेंब जरी कुठे पृथ्वीवर पडला असता तर सगळे वन्य प्राणी, सगळे जीव जंतू नष्ट झाले असते. अशा या हलाहलाचं करायचं काय? आणि मग सगळ्यांनी मिळून तेव्हा शंकराची आराधना केली. आणि आपल्या भोळ्या शंकरांनी तेव्हा ते हलाहल पिऊन टाकले. सगळेजण खूप भयचकित झाले की आता भगवान शंकरांना काय होणार. आणि त्या हलाहलाने खरंच भगवान शंकरांना खूप त्रास होऊ लागला. त्यांचा कंठ निळा पडला. त्यांना कंठामध्ये ते विष थांबलं होतं. आणि मग अशा वेळेस वासुकी नागाला त्यांनी थंडावा मिळावा म्हणून आपल्या गळ्याच्या भोवती बेटाळलं. आणि म्हणून वासुकीला त्याला मिळालेल्या वरदानाप्रमाणे शंकरांच्या गळ्यात स्थान मिळालं. छान कथा आहे की नाही? आता तुम्हाला माहितीये का, भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग आहे. पण त्याच प्रकारे त्यांच्या शरीरावरती इतरत्र ठिकाणी सुद्धा छोटे छोटे साप आणि नाग आहेत बरं का. बाजूबंद, हात अशा ठिकाणी ते नाग वास्तव्यास आहेत. आता त्या नागांची नावे काही ठिकाणी मला उपलब्ध झाली ती मी तुम्हाला सांगते. ही सगळी माहिती पौराणिक कथांवरती आधारित आहे. त्या नागांची नावे आहेत पद्म, पिंगल, कंबल, धनंजय, अश्वपद, तक्षक आणि नील. इंटरेस्टिंग आहे ना? आता ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला माहितीये का, अजून एक गंमत आहे. काही ठिकाणी, काही पौराणिक कथांमध्ये असेही म्हटले जाते की नागवंशांमध्ये जो नागमणी आहे हा अतिशय तेजस्वी हिऱ्यासारखा जो मणी आहे हा वासुकी नागाच्या फण्यावरती, मुखावरती, डोक्यावरती आहे अशी मान्यता आहे. आणि ह्याच्याच वरती आपल्या कडे खूप सारे पिक्चर्स आणि गोष्टी लिहिल्या गेल्या. पुढच्या नागाचं महत्व आहे, तो नाग आहे तक्षक. वासुकी नंतरचा नागराज म्हणजे तक्षक. तक्षक नागाचा उल्लेख महाभारतातही आहे. पौराणिक कथांनुसार शृंगी ऋषींनी शाप दिल्यामुळे राजा परीक्षिताला तक्षकने दंश केला. आता हे सगळे माहिती आपल्याला पौराणिक कथांमध्ये आढळून येते. आणि ह्या तक्षकाने दंश केल्यामुळे त्या राजांचा मृत्यू झाला. परीक्षित राजाचा पुत्र होता राजा जनमेजय. त्याला खूप राग आला आणि त्याने समस्त नागांचा नाश करण्यासाठी नागयज्ञ आरंभ केला. ह्या यज्ञामुळे झालं असं
की जितकेही नाग होते, साप होते, ते सगळे यज्ञकुंडामध्ये आहुती दिल्यासारखे त्याच्याकडे देण्यासाठी ओढले जाऊ लागले. आणि ह्या सगळ्यांबरोबरच तक्षक हा नाग सुद्धा त्या यज्ञकुंडाकडे ओढला जाऊ लागला. मग अशा वेळेस आला आस्तिक नावाचा नाग. त्या नागाने राजा जन्मेजयला प्रार्थना केली आणि त्याला सगळ्या नागांपासूनचे प्राण वाचवले, अभय मागितलं. आणि त्या दिवशीला म्हणजे जेव्हा त्यांनी सगळ्या नागांचे प्राण वाचवले, तेव्हा त्यालाच नागपंचमी असेही म्हणतात आणि तेव्हापासूनच नागपंचमी साजरी केली जाते. छान छान कथा आहेत की नाही पौराणिक. आता पुढच्या नागाची माहिती आहे. तो नाग आहे कालिया नाग. मला हे माहिती आहे, श्रीकृष्ण अवतारातील कालिया मर्दनची गोष्ट तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल आणि तुम्हाला आवडतही असेल. श्रीकृष्णाने कालिया नागाच्या डोक्यावर चढून त्याच्या गर्वाचे हरण केले. त्याचा अहंकार कमी झाला. त्याला अहंकार झाला होता की नाही, आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचले आणि त्याच्या गर्वाचं हरण केलं. पण श्रीकृष्णाने त्याचा वध नाही केला. त्याच्याकडून वचन घेतलं की तो परत कधीही येणार नाही आणि लोकांना त्रास देणार नाही. अशा पद्धतीने आपणही नागांचा वध करू नये, नागांना मारू नये. आता पुढचं कसं आहे की हे सगळं मी तुम्हाला ह्या सगळ्या नागांबद्दल सांगितलं. या खूप जुन्या गोष्टी आहेत, महाभारत, रामायण तेव्हाच्या आहेत. पण आता ह्या पिढीला किंवा ह्या युगामध्ये, ह्या जगामध्ये ह्या सगळ्याचा संबंध कसा जोडायचा बरं? हे तर तेव्हा घडून गेलं की नाही. मग आता त्याच्यासाठी मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपला भारत देश जो आहे ना, हा कृषी प्रधान देश आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त लोक हे शेती करतात. आता बाकीचे व्यवसाय पण आहेत, पण आधीच्या काळी म्हणजे जेव्हा तुमची आजी तुमच्या वयाची असेल की नाही, तेव्हा जास्तीत जास्त लोक हे शेतकरी होते आणि शेती करायचे. आणि नाग, साप यांना शेतकऱ्यांचे मित्र मानतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल, नाग तो दंश करतात, चावतात, त्याच्याने त्रास होतो, मग ते शेतकऱ्यांचे मित्र कसे झाले बरं? त्याच्यासाठी पण एक गंमत आहे बरं का, मी तुम्हाला सांगते ती. शेतकरी काय करतात, ते शेतामध्ये धान्य पिकवतात की नाही, हो ना. आणि मग ते धान्य तिथले जे कीटक, किडे, उंदीर आणि हे जे प्राणी असतात ना, हे प्राणी ते धान्य खायला येतात आणि त्या धान्याची ते नासाडी करतात. म्हणजे उंदीर तर हातात आलेलं धान्य सुद्धा खराब करतात. मग अशा सगळ्या प्राण्यांना आपलं वाचवणार कोण? शेतकऱ्यांना या सगळ्या प्राण्यांपासून कोण वाचवणार? तर हे जे नाग आणि साप आहेत की नाही, ह्यांचं प्रमुख भक्षण काय आहे? ते काय खातात? बरोबर, ते उंदीर, फूस, बेडूक हे असे प्राणी नाग खातात. म्हणजेच शेतकऱ्यांचं धान्य कोण वाचवतं? नाग वाचवतात की नाही, साप वाचवतात की नाही. आणि म्हणूनच त्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणलं जातं. आणि आता माहितीये का तुम्हाला, ह्या सगळ्याला म्हणजे गवत, धान्य हे कोण खातं? छोटे कीटक. छोटे कीटकांना कोण खातं? बेडूक किंवा उंदीर. बेडूक उंदराला कोण खातं? नाग. ह्या सगळ्याला म्हणतात अन्न साखळी. मग आता जर एखाद्या कोणाचा प्रभाव कमी झाला तर दुसऱ्याचा प्रभाव वाढेल की नाही. म्हणजे आता जर नाग नष्टच झाले, साप नष्टच झाले, सापच नसतील, नागच नसतील, तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उंदीर आणि किडे किती नासाडी करतील, हो की नाही. मग ह्या सगळ्याचा समतोल आपण राखला पाहिजे. नागांची शिकार करता कामा नये, त्यांना मारता कामा नये, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, हो की नाही. पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? आता अजून एक गोष्ट अशीच आहे की शेतामध्ये ह्याच बरोबर नागांची पिल्लं लहान असतात. पावसाळ्यामध्ये नाग राहतात बिळामध्ये, त्यांची पिल्लं लहान असतात. मग अशा वेळी जर शेत नांगरलं, शेतात काम केले
तर त्यांच्या पिलांनाही त्रास होणार, हो की नाही? आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का, पावसाळ्याच्या वेळेस सुरुवातीलाच लावणी झालेली असते, म्हणजे शेतामध्ये नवीन धान्य पेरलेलं असतं आणि अशा पेरलेल्या धान्याला श्रावण महिन्यापर्यंत कोंब फुटायला लागतात, म्हणजे छान छोटी 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 झाडं यायला लागतात. मग अशा वेळेस जर आपण शेतामध्ये नांगरलं किंवा कामं केली तर त्या झाडांनाही इजा होईल की नाही? आणि तेव्हापासूनच शेतामध्ये नांगरू नये असं म्हणतात. पण मग आता हे प्रत्येक वेळेस जमतच असं नाही. त्यामुळे एक प्राकृतिक रूप म्हणून एक दिवस पाळायचा की त्या दिवशी ही सगळं कामं करायची नाहीत. म्हणून नागपंचमीला शेतात नांगरत नाहीत, काम करत नाही, विळा कोयता हे चालवत नाहीत. म्हणजे नागांचे पण संवर्धन होतं आणि एक दिवस आराम पण मिळतो, बाकीची कामं होतात, हो की नाही? आता जसे शेत नांगरायचं नाही तसंच काही घरांमध्ये गावांमध्ये पण अशीच प्रथा आहे. ही प्रथा म्हणजे विळी, सुरी, चाकू, तवा ह्या सगळ्यांचा वापर करायचा नाही. काही ठिकाणी तर चूल पण पेटवत नसत. आता चूल म्हणजे काय, तर 3 दगड विटा ह्यांच्यापासून बनवलेली चूल, ज्याच्यामध्ये लाकूड जातात आणि त्याच्यावरती तवा ठेवून पातेलं ठेवून अन्न शिजवायचे. कारण त्या काळामध्ये गॅस आणि मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे हे काही नव्हतंच, तेव्हा चुलीवरच स्वयंपाक व्हायचा. मग आता तुम्हाला माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी, हे जे किचन आहे, आपल्याकडे किचनचे प्लॅटफॉर्म असतात, वरती असतं, पण गावाकडे हे सगळं जमिनीवर असायचं. मग अशा वेळेस जेव्हा सरपटणारे प्राणी, नाग, साप हे जर सरपटत असतील आणि मध्ये जर सुरी, विळी, चाकू किंवा लाकडं, जळलेली लाकडं चुलीतली बाहेर काढून ठेवली असतील, गरम तवा असेल, तर ह्या सगळ्यांनी त्या नागांना आणि सापांना इजा होईल की नाही? आणि म्हणून नागपंचमीच्या दिवशी चूल पेटवत नसत. आणि ह्याचा अजून एक फायदा म्हणजे काय, तर घरामध्ये ज्या बायका असतात त्या दिवस रात्र काम करत असतात, सगळ्यांची काळजी घेत असतात, मग त्यांना एक दिवस सुट्टी नको का? पटतंय का तुम्हाला हे? आता त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते बरं का. काय आहे, पूर्वीच्या काळी की नाही, बायकांना घराच्या बाहेर जाणं, फिरणं, फिरायला जाणं, माहेरी जाणं, मैत्रिणींबरोबर गप्पा मारणं हे जमायचं नाही, कारण त्यांना सगळीच कामं घरात करावी लागायची. मग सणाच्या दिवशी ह्या सगळ्या बायका घराच्या बाहेर पडत असत आणि मग सणाच्या दिवशी छान नटून थटून वारुळाला जायचं, पूजा करायची, मंदिरात जायचं. मग तेव्हा पण एक दिवस त्यांना सुट्टी नको का त्यांच्या मनासारखं जगायला? मग तेव्हा आपण सुरुवातीला जे गाणं ऐकलं की नाही, चल ग सखे वारुळाला, तशीच ह्या बायका पारंपरिक गाणी, ओव्या म्हणत असत. आणि तेव्हा श्रावणामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे छान प्रसन्न वातावरण असतं, मस्त हिरवळीने नाटलेली असते सगळा निसर्ग. मग झोके बांधायचे, झोक्यांवर खेळायचं, ओव्या म्हणायच्या, मेहंदी लावायची, खेळ खेळायचे. हे सगळं करून त्या सगळ्या बायका अगदी ताज्या तव्यानं होत असत, माहेरी जात असत. आणि माहेरी नाही जमलं तरी शेतामध्ये काम करणाऱ्या वडिलांची, भावाची, नवऱ्याची, मुलाबाळांची काळजी घे रे असं देवाला साकडं करत असत. म्हणून त्यांना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून नागपंचमीला पारंपरिक गीते आली, पारंपरिक खेळ आले. छान आहे की नाही? सगळ्याचा विचार केला जातो. म्हणजे आपल्या परंपरेनुसार जे जुने खेळ होते, जुनी गाणी होती, त्याच्या मागे सुद्धा भरपूर विचार केलेला होता बरं का बाळांनो. पटतंय का तुम्हाला? आता ह्या सगळ्या खेळांमध्ये खूप मजा असायची, गाणी पण खूप मजेदार असायची बरं का तेव्हाची. पण आता आपल्याला हे सगळं शक्य नाही. मग आता काय करायचं, तर अजून पण घरामध्ये ज्या बायका असतात
ज्या ऑफिसला जातात, घरचं करतात, तुमची आई, मावशी, आत्या हे सगळेजण कामावर जातात की नाही, पण त्या सगळ्यांचं लक्ष कुठे असते? घरातल्या मुलाबाळांकडे. त्यामुळे आत्ता सुद्धा आपल्या घरातल्या सगळ्या बायका सगळ्यांची काळजी घेतात. मुलाबाळांसाठी, लेकरांसाठी, नवऱ्यासाठी, आई वडिलांसाठी देवाकडे प्रार्थना करतात. आणि तुम्हाला माहिती का अजून एक, आपल्याकडे की नाही श्रावणामध्ये नागपंचमी बरोबरच जिवतीचं व्रत सुद्धा असतं. आणि तेव्हा ह्या सगळ्या जणी जिवती मातेला सगळ्यांसाठी आरोग्य मागतात, हो की नाही? आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का? आपण आजकाल वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, अर्थ डे, स्पॅरो डे, कॅट डे, टायगर डे असे सगळे डे सेलिब्रेट करतो की नाही, हो ना? मग तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे डेज आपण आत्ता सेलिब्रेट करायला लागलो, पण ह्या सगळ्यांचेच आपल्याकडे सण आहेत. आपल्याकडे बैलपोळा आहे. आपण जेव्हा, जसं मी सांगितलं, उंदीर मामाची पण आपण पूजा करतो. नागपंचमी आहे. म्हणजे आपल्याकडे हे सगळे सण आहेत की. वटपौर्णिमा आहे, तेव्हा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, हो की नाही? म्हणजे मला तुम्हाला असंच सांगायचं आहे की तुम्ही आताचे सगळे डे सेलिब्रेट कराच, पण आपल्या ज्या परंपरा आहेत, आपले जे सण आहेत, आपली जी संस्कृती आहे ह्याची सुद्धा माहिती असू द्या आणि आपली संस्कृती जपा. सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या आणि आरोग्यवान राहा. काय मग मित्रांनो, तुम्हाला आजची नागपंचमीची ही पारंपरिक, थोडीशी आधुनिक, थोडीशी तुम्हाला कळणारी आणि सोपी माहिती कशी वाटली? आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर मला नक्की सांगायचं. कुठे सांगणार? वोवन वर्ड्स बाय स्नेहा आणि म्हणजेच आपलं गोष्टींचं गाव याच्या फेसबुक पेजवर, यूट्यूब चॅनलवर आणि आता वोवन वर्ड्स बाय स्नेहाचं पॉडकास्ट सुद्धा आहे, जिथे तुम्हाला नुसतं ऐकता सुद्धा येतील जुन्या जुन्या गोष्टी नवीन ढंगामध्ये. मग तुम्ही या सगळ्यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.